नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर MBA CET परीक्षेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म्स आता सुरू झालेले आहेत. परंतु अजूनही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीनेच ॲप्लिकेशन फॉर्म भरत आहेत आणि ही चुकीची पद्धत तुम्हाला पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम करू शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. कसं MBA CET साठी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही अर्ज भराल, ॲप्लिकेशन फॉर्म भराल, तर तुम्हाला पुढे जाऊन काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर MBA CET 2026 हे सिरियसली प्रिपेअर करत असाल, तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचा MBAचा पूर्ण सिलेबस जो आहे, MBA CETचा पूर्ण सिलेबस जो आहे, तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. हे लाईव्ह सेशन्स तुमचे मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये असणार आहेत. जर तुमचा काही कारणामुळे लाईव्ह सेशन मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू चालेल, कुठेही गॅप राहणार नाही. टॉपिक वाईज MCQ सोबत फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला दिले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामचा फील येणार आहे आणि तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग होणार आहे. MCQ सिरीजचं PDF देखील दिलं जाईल, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्नांची ओळख होईल आणि तुमचं प्रिपरेशन एक लेवल अप होईल. विद्यार्थी मित्रांनो, 12 जानेवारी म्हणजे आजपासूनच आपली बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा या बॅचचा लाभ घेऊ शकता आणि तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग करू शकता. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचंय? प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचंय. सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचंय. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचा आहे. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. बघा, CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. फॉर अकॅडमिक इयर 26-27 वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. मग एकदा काय तुम्ही लॉग इन केलं की हा पेज तुम्हाला इथे दिसेल. राईट साईडला तुमचं नाव तुम्हाला दिसेल. CET रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे, जसं की महाराष्ट्र MBA किंवा MMS CET, तिथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्यासाठी एक पेज ओपन होईल. जसं की प्री रिक्विजिट फॉर महाराष्ट्र MBA MMS CET 2026, राईट? आपल्याला खाली स्क्रोल करायचंय. इथे मार्क करायचंय, टिक मार्क करायचं आणि प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचंय. एकदा का तुम्ही क्लिक केलं तर पूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल, जी की तुम्ही जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे पर्सनल इन्फो जो आपण भरला होता, तुम्हाला त्याबद्दल व्हिडिओ सुद्धा मी दिलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या, कारण पर्सनल डिटेल्स सुद्धा तुम्हाला सुरुवातीला भरावे लागतात, जे की ऑटोमॅटिकली याच्यामध्ये येऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला हे सर्व चेक करायचे डिटेल्स, राइट? त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो टाकायचा आहे आणि जर तुमचा ॲड्रेस सेम असेल, करस्पॉन्डन्स ॲड्रेस सोबत सेम असेल, तर तो क्लिक करायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. त्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवरती प्रोसीड केलं जाईल. यामध्ये तुम्हाला डिटेल्स आहेत, जसे की डिसेबल्ड आहात का तुम्ही? असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचंय. ठीक आहे. ऑर्फन इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही ऑर्फन असाल, अनाथ असाल तर ते सुद्धा इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डोमिसाईल असाल तुम्ही महाराष्ट्राचे तर येस करायचं आहे. त्यानंतर तुमचं जी कास्ट आहे ते सिलेक्ट करायचं यापैकी जे काही असेल ते, राइट? त्यानंतर मायनॉरिटीमध्ये असाल तर येस करायचं आहे. मग तुम्ही मायनॉरिटी कुठली आहे ती लिस्ट दिलेली असेल त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर नो करायचं आणि सेव्ह प्रोसीड करायचं आहे. बघा, जसं की तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केली, त्यावेळेस काय येतं, की तुम्हाला कास्ट कोणती हे विचारलं जातं आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही, अवेलेबल आहे की नाही, की आहे अवेलेबल बट रिसीव्ह झाले नाहीये किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये असेल तर नॉट अप्लाइड लिहायचं आहे. असेल तर तुम्हाला ठेवावंच लागणार आहे, कारण पुढे सुद्धा तुम्हाला ते कामाला येणार आहे. जेव्हा ॲडमिशन असेल, जेव्हा कॅप राउंड असेल तेव्हा सुद्धा. अवेलेबल करायचं आहे. मग कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे, राइट? आणि कास्ट
जी व्हॅलिडिटी आहे, कास्ट व्हॅलिडिटी ते सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. सर्व डिटेल्स भरून झाले, की सेव्ह एंड प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले जातील. तुमचे 10वी चे डिटेल्स, 12वी चे डिटेल्स तुम्हाला विचारले जातील. जे की तुम्ही पर्सनल डिटेल्स भरताना सुद्धा भरलं होतं. बट या ठिकाणी वेगळं काय तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे डिटेल्स आता भरायचे आहेत. जर तुम्ही अपिअरिंग असाल, ग्रॅज्युएशन तुमचं चालू असेल, तर तुम्हाला अपिअरिंग करायचं आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएशन पास केलेलं असेल, तर पास्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं पासिंग इयर विचारलं जाईल. पासिंग इयर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनची ब्रँच कोणती आहे? ब्रँच म्हणजे बी-कॉम केले, बी-ए केले, बी-एम-एस केले, ही पदवी तुम्हाला टाकायची आहे. मार्क्स तुम्हाला सी-जी-पी-ए टाकायचं आहे, की पर्सेंटेज वाईज टाकायचं हे तुमच्यावर आहे. तुमच्या मार्कशीटवर जे दिलेलं आहे, ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर क्लास अवॉर्डेड फर्स्ट क्लास, सेकंड क्लास कोणत्या क्लासमध्ये आहे पर्सेंटेज वाईज आणि ग्रॅज्युएशन ड्युरेशन इयर किती वर्षाचा होता ते सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आय हॅव रीड वरती क्लिक करून सेव्ह एंड प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट किंवा बोथ अटेम्प्ट्स आता तुम्हाला माहिती आहे वर्षातून 2 एक्झाम होणार आहेत, राइट? मग तुम्ही दोन्हीही केलं तर तुमच्यासाठी बेटर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला सेंटर आता सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र एकदा सिलेक्ट केलं, की या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या जवळची सिटी जी आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही यापैकी दिलेल्या लिस्टपैकी ज्या शहरात राहत असाल ते तिथे असेल, त्या लिस्टमध्ये असेल तर तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. नसेल तर तुमच्या जवळची जी सिटी आहे ती सिलेक्ट करायची आहे. सेकंड प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता जिथे तुम्हाला आणखीन जवळ असेल ते देऊ शकता. जसं की मी फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे पुणे. त्याच्यानंतर मला जवळ म्हटलं तर मी मुंबई सिटी देऊ शकतो. त्यानंतर थर्ड प्रेफरन्स आणखीन तुमचा जो जवळचा असेल तो तुम्ही देऊ शकता. त्यानंतर हे सर्व डिटेल्स एकदा का तुम्ही भरले, की तुम्हाला काय करायचंय, जे तुमचे फोटोग्राफ आणि सिग्नेचर आहेत तो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी बघा तुम्ही फोटोवरती क्लिक कराल तर तुम्हाला एक नोटिफिकेशन समोर येईल. तिथे अलाऊ करायचं आहे जर तुम्हाला डायरेक्टली फोटो तुमच्या कॅमेराने काढायचा असेल तर आणि नसेल तर डोंट अलाऊ करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, की अपलोड अ फोटो इन्स्टेड. मग त्यावरती क्लिक केलात, की तुमच्या मोबाईल फोनमध्ये जो फोटो आहे किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये जो तुमचा पासपोर्ट साइज फोटो आहे, तो फोटो तुम्ही तिथे अपलोड करू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं सिग्नेचर सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता. एकदा का फोटो आणि सिग्नेचर तुम्ही अपलोड केलात, त्यानंतर तुम्हाला असं फोटो आणि सिग्नेचर दोन्हीही दिसेल. मग स्क्रोल डाउन करायचंय, सबमिट करायचंय आणि त्यानंतर एक डॉक्युमेंटचं ऑप्शन दिसेल. त्यानंतर एक पॅन कार्ड, आधार कार्ड जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते सिलेक्ट करायचंय. तो डॉक्युमेंट अपलोड करायचंय. अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचंय आणि सबमिट केल्यानंतर असा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसेल. स्क्रोल डाउन करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्मवरती सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि कंटिन्यू करायचं आहे. एकदा का तुम्ही कंटिन्यू केलं, की पेमेंट करण्यासाठी जो पेज आहे तो ओपन होईल.